इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट. ओके, त्यातला पहिला पॉईंट आहे चार्ज. आपण इंट्रोडक्शनमध्ये बघूया की मॅटर कशापासून बनते. मॉलिक्युल्स कशापासून बनतात. ॲटम्स कशापासून बनतात. सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स किती आहेत. 3. कोणते. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. नेहमी लक्षात ठेवा, प्रोटॉनला मास असते तेवढंच मास असते न्यूट्रॉनला, आणि मास ऑफ प्रोटॉनच्या 1830 नियरली 1830 टाइम्स छोटं मास असते मास ऑफ इलेक्ट्रॉनचं. मास ऑफ प्रोटॉन इज 1.6 × 10⁻27 kg. मास ऑफ न्यूट्रॉन इज सेम 1.6 × 10⁻27 kg. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन असते 9.1 × 10⁻31 kg. ओके, तर यामुळं मास हे मॅटरची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला मासच्या व्यतिरिक्त अजून एक प्रॉपर्टी असते, ती म्हणजे चार्ज. जगातला सगळ्यात छोटा पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनचा असतो, जगातला सगळ्यात छोटा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनचा असतो. तर न्यूट्रॉनवर चार्ज नसते. ओके, जगातला सगळ्यात छोटा पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनचा, जगातला सगळ्यात छोटा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनचा, आणि न्यूट्रॉनला चार्ज नसते. प्रोटॉनचा चार्ज म्हणजे +1.6 × 10⁻19 कुलम. इलेक्ट्रॉनचा चार्ज म्हणजे -1.6 × 10⁻19 कुलम, आणि न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. ओके, मग त्यानंतर आपल्याला असं सुद्धा म्हणता येतं की चार्जसुद्धा मॅटरची एक प्रॉपर्टी आहे, पण फंडामेंटल म्हणता येणार नाही कारण न्यूट्रॉनला चार्ज नाही. तर चार्ज हे मॅटरची एक इंट्रेन्सिक प्रॉपर्टी आहे. इंट्रेन्सिक प्रॉपर्टी म्हणजे ती हिडन फॉर्ममध्ये राहू शकते. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन असतील तर चार्ज 0 असं आपल्याला म्हणता येते. मग आपण म्हणू शकतो की मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. मास इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच ग्रॅव्हिटेशनल एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट. मास हे मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळं ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट करतो. सिमिलरली चार्जसुद्धा. चार्ज इज ॲन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी. चार्ज इज ॲन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स एक्झिस्ट. ओके, एकदाची ही गोष्ट कळाली की आपण चार्जबद्दल डिटेलमध्ये स्टडी करू शकतो. चार्ज, आपण चार्जबद्दल काय म्हणू शकतो. चार्ज इज ॲन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी. चार्ज इज ॲन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी. इंट्रेन्सिक प्रॉपर्टी म्हणजे अंतर्गुण ऑफ मॅटर. चार्ज इज ॲन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स एक्झिस्ट. चार्ज इज ॲन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स एक्झिस्ट. चार्जमुळेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी एक्झिस्ट करते आणि चार्जमुळेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स एक्झिस्ट करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी आणि मॅग्नेटिक एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. ओके, तर सिम्बॉल ऑफ चार्जेस +/- और +/- q. तर SI यूनिट ऑफ चार्जेस कूलम और एम्पियर सेकंड. जस्ट एम्पियर सेकंड. कूलम और एम्पियर सेकंड. Now charge is a scalar physical quantity. It is a derived physical quantity. चार्जचे डायमेन्शन्स काय येतात. एम्पियरचे A1 आणि सेकंडचे T1. चार्जच्या स्टडीला इलेक्ट्रिसिटी म्हणतात.
electricity. Study of charge is called as electricity. Study of charge. Study of charge is called as electricity. Study of charge is called as electricity. इलेक्ट्रिसिटीचे दोन ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रिसिटीचे दोन ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रिसिटीची पहिली ब्रांच म्हणजे स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक्स किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर स्टडी ऑफ चार्ज इन मोशन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोडायनॅमिक्स, त्यालाच म्हणतात करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी. स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि स्टडी ऑफ चार्ज इन मोशन इज कॉल्ड ॲज करंट इलेक्ट्रिसिटी. चार्जबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या म्हणजे जर स्टेशनरी चार्ज असेल तर स्टेशनरी चार्ज इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो. एखादा चार्ज जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीमध्ये मूव्ह होत असेल तर तो इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रोड्यूस करतो. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. आणि एखादा चार्ज जर ॲक्सलेरेशनमध्ये असेल, कशात असेल, ॲक्सलेरेशनमध्ये असेल, तर तो चार्ज इलेक्ट्रिक फील्ड पण प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस करतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स इमिट करतो. इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करतो. ओके, हे झाल्यानंतर आता आपण पाहूया कंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे असे सबस्टन्सेस असतात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री असतात. सबस्टन्सेस हॅव्हिंग फ्री इलेक्ट्रॉन्स, सबस्टन्सेस हॅव्हिंग फ्री इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. आणि सबस्टन्सेस that do not have free electrons to move. Substances that do not have free electrons to move are called as insulators. थोडक्यामध्ये कंडक्टरचे जे ॲटम्स असतात ना, कंडक्टरच्या ॲटम्स थ्रू इलेक्ट्रॉन्स मूव्ह करू शकतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणाहून चौथ्या ठिकाणी. पण हेच इन्सुलेटरचे ॲटम्स असतील तर इलेक्ट्रॉन्स मूव्ह करू शकत नाहीत, ते त्या ॲटमलाच बाउंड असतात. सो कंडक्टर आर द सबस्टन्सेस दॅट हॅज फ्री इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह अँड इन्सुलेटर आर द दॅट डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह. हा पॉईंट झाल्यानंतर आपण पाहूया की एखाद्या बॉडीवर चार्ज प्रोड्यूस कसा करता येतो. त्याला म्हणतात इलेक्ट्रिफिकेशन. म्हणजे एखाद्या बॉडीवर चार्ज कसा प्रोड्यूस करता येतो. 4 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. दुसरी मेथड आहे पोलरायझेशन. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी आणि पोलरायझेशन हे दोन्हीही कंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांवरही ॲप्लिकेबल आहेत. जसं जेव्हा एक सबस्टन्स कोणत्याही दुसऱ्या सबस्टन्सला रब केलं जाते तेव्हा एक सबस्टन्स इलेक्ट्रॉन लूज करते एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि दुसरं सबस्टन्स इलेक्ट्रॉन्स गेन करते. तर जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करते ते निगेटिव्हली चार्ज बनते, जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन्स लूज करते ते पॉझिटिव्ह चार्ज बनते.
जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन्स गेन करते त्याचं मास स्लाइटली वाढते, जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन लूज करते त्याचं मास स्लाइटली कमी होते. ओके, बिकॉज ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर या निगेटिव्हली चार्ज बॉडीवर -q = -ne एवढा निगेटिव्ह चार्ज येतो आणि या पॉझिटिव्ह चार्ज बॉडीवर +q = +ne एवढा पॉझिटिव्ह चार्ज येतो. सो when one body rubs with another body, one body loses electron and another body gains electron. When one body rubbed with another body, one body loses electron and another body gains electron. The body that loses electrons becomes positively charged and the body that gains electrons becomes negatively charged. ओके, आता पोलरायझेशनमध्ये काय होते, कंडक्टर असू द्या किंवा इन्सुलेटर असू द्या, समजा एखाद्या न्यूट्रल बॉडीच्या जवळ आपण एखादी चार्ज बॉडी नेली. सपोज हा कंडक्टिंग किंवा इन्सुलेटिंग स्पियर आहे, त्याच्याजवळ आपण निगेटिव्ह चार्ज बॉडी नेली तर ती बाजू जे चार्ज बॉडीला फेस करून असते त्या बाजूचे सगळे इलेक्ट्रॉन्स रिपेल होतात आणि opposite face of a neutral sphere becomes negatively charged and the face near to charged body becomes positively charged. म्हणजे एकाच बॉडीवर दोन इक्वली आणि अपोजिटली चार्ज लेयर्स बनायलेत. सो द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ इक्वल अँड अपोजिटली चार्ज लेयर्स ऑन अ सिंगल बॉडी इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. पोलरायझेशनमध्ये एकाच बॉडीवर दोन इक्वली आणि अपोजिटली चार्ज लेयर्स बनतात. इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी आणि पोलरायझेशन दोन्ही कंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांचे होते. आता तिसरा पॉईंट म्हणजे इंडक्शन आणि चौथा पॉईंट म्हणजे कंडक्शन. या दोन्ही फेनॉमेनॉनसाठी आपल्याला कंडक्टरच लागते. काय लागते? कंडक्टरच लागते. आता इंडक्शनमध्ये काय करायचं, आपल्याला दोन कंडक्टर्स घ्यायचे आहेत आणि ते एकमेकांना टच करून ठेवायचे आहेत. कोणत्याही एका कंडक्टरच्या शेजारी चार्ज बॉडी आणायची. सपोज आपण एक निगेटिव्हली चार्ज बॉडी कंडक्टर बीच्या जवळ आणली, टच करायचं नाही, जवळ आणली, तर निगेटिव्हली चार्ज बॉडीमुळे बी कंडक्टरचे सगळे इलेक्ट्रॉन्स रिपेल होऊन एकडे मूव्ह करतात आणि बीवर चांगलाच पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग त्या चार्ज बॉडीला तिथंच राहू द्यायचं आणि हळूच काय करायचं, हळूच त्या ए बॉडीला साईडला काढून घ्यायचा आणि नंतर मग बी बॉडीला साईडला काढायचा. आणि नंतर मग चार्ज बॉडीला बाजूला काढून घ्यायचा. मग तेव्हा होते काय की बी बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज येऊन जातो आणि ए बॉडीवर निगेटिव्ह चार्ज येऊन जातो. अशा प्रकारे आपण दोन इक्वली आणि अपोजिटली चार्ज बॉडीज प्रोड्यूस केल्या सक्सेसफुली. या फेनॉमेनॉनला म्हणतात इंडक्शन. द फेनॉमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ टू इक्वली अँड अपोजिटली चार्ज बॉडीज इज कॉल्ड ॲज इंडक्शन. इंडक्शन बाय टचिंग टू कंडक्टर्स अजून एक मेथड आहे इंडक्शनची. त्यामध्ये काय केलं जाते, त्यामध्ये आपण एखाद्या चार्ज बॉडीला एका कंडक्टिंग स्पिअरच्या जवळ आणतो किंवा कंडक्टरच्या जवळ आणतो. जो कंडक्टर कोणत्या तरी इन्सुलेटरवर ठेवलेला आहे आणि त्या कंडक्टरला आपण अर्थिंग केली. आता ज्या वेळेस हा स्विच क्लोज असेल त्यावेळेस काय होतं, आपण चार्ज बॉडी त्या कंडक्टरच्या जवळ आणली तर या बॉडीचे सगळे इलेक्ट्रॉन्स रिपेल होऊन, चार्ज बॉडीमुळे रिपेल होऊन जमिनीमध्ये निघून जातात. म्हणजे चार्ज बॉडीवर कोणता चार्ज राहून जातो, पॉझिटिव्ह. आता थोड्या वेळानंतर काय करायचं,
थोड्या वेळानंतर तो स्विच ओपन करून टाकायचा आणि आता चार्ज बॉडी साईडला शेजारी काढून घ्यायची. मग आता काय होते, आता त्या बॉडीवर परमनंटली पॉझिटिव्ह चार्ज राहून जातो. त्या बॉडीवर परमनंटली पॉझिटिव्ह चार्ज राहून जातो. का? कारण त्या बॉडीवरचा सगळा निगेटिव्ह चार्ज जमिनीमध्ये निघून गेला अर्थिंगमुळे. आणि जेव्हा आपण त्या सर्किटला ओपन केलं त्यावेळेस त्या चार्ज बॉडीला काढून घेतल्यानंतर ती बॉडी पॉझिटिव्ह राहून गेली. सो अशा इंडक्शनच्या दोन मेथड आहेत. मेथड 1 2 कंडक्टर्सला टच करून प्रोड्यूस केलेलं इंडक्शन. मेथड नंबर 2 अर्थिंगमुळे प्रोड्यूस झालेलं इंडक्शन. आता कंडक्शनमध्ये जेव्हा दोन कंडक्टर्स ज्यांचं पोटेन्शियल वेगळं आहे, सपोज V1चं पोटेन्शियल जास्त आहे V2पेक्षा, याचा अर्थ पहिला कंडक्टिंग स्पेअर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा कंडक्टिंग स्पेअर कंपॅरेटिव्हली निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे वेगवेगळे पोटेन्शियल असलेल्या दोन स्पेअर्सला जर आपण कंडक्टरनं जोडलं तर काय होते, तर Q एवढा पॉझिटिव्ह चार्ज हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल मूव्ह होतो. ओके, अशा प्रकारे एका कंडक्टरवरून दुसऱ्या कंडक्टरवर चार्ज ट्रान्सफर करता येतो. किंवा एखाद्या न्यूट्रल कंडक्टरवर जर चार्ज टाकला आपण, म्हणजे न्यूट्रल कंडक्टरला चार्ज कंडक्टरने जर टच केलं तर त्या न्यूट्रल कंडक्टरवर सुद्धा चार्ज येतो. या 4 प्रकारे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, पोलरायझेशन, इंडक्शन आणि कंडक्शन या 4 प्रकारे आपण कोणत्याही बॉडीवर चार्ज आणू शकतो.